नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे। तर आता जे अपडेट आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे, खास नवीन अपडेट आहे सरकारसाठी। जसं लाडक्या बहिणींसाठी सरकार नवीन योजना काढत आहे, तसंच सरकार शेतकऱ्यांचाही विचार करून शेतकऱ्यांसाठी ही नवीन योजना चालू करत आहे। तर आता नेमकं काय आहे, तर सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणणार, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सविस्तर सांगितलं आहे। तर त्यांनी काय सांगितले हे आपण संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, म्हणजे पुढे आपल्याला माहिती भेटत राहील। तर केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना कृषी उत्पादन इतर राज्यांमध्ये आणि बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी मदत करण्यासाठी एक नवीन योजनेवर काम करत आहे। तर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स म्हणजेच AEIRC च्या हिरक महोत्सवामध्ये त्यांनी हिरक महोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना ही माहिती दिली की केंद्र सरकार शेतकऱ्यांची उत्पादने दुर्गम ठिकाणी पोहोचवण्यासाठी एका नवीन योजनेवर काम करत आहे। तर असे त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे आता सरकार नवीन योजना कोणती देणार आहे शेतकऱ्यांना ते जाणून घेण्यास महत्त्वाचं ठरणार आहे। तर केंद्र सरकारने जे आहे ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवीन योजना सुरू केली आहे। तर केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना कृषी उत्पादन इतर राज्यांमध्ये आणि बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी मदत करण्यासाठी एक नवीन योजनेवर काम करत आहे। तर जे आहे ते दुर्गम ठिकाणी पोहोचवण्यासाठी एक नवीन योजनेवर काम चालू आहे, असं सरकारी निवेदनात म्हणण्यात आलं आहे। तर देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात म्हणजे GDP कृषी क्षेत्रांचा वाटप हा जो आहे तो 18% आहे आणि सरकार या क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी अनेक गोष्टींवर काम करत आहे। तर त्यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा विवेकपूर्वक वापर करण्यावर भर दिला असून आणि कीटकनाशकांचा अंधाधुंद वापर थांबवण्याबाबत बोलले होते। तर नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करणे ही काळाची गरज असून ती पूर्ण क्षमतेने पुढे नेली पाहिजे, असंही त्यावेळी चव्हाण यांनी सांगितलेलं आहे। तर आता नवीन अपडेट अशी की 25 डिसेंबर रोजी नदीजोड प्रकल्पाचा शुभारंभ झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं सांगितलं होतं। तर अधिक सिंचनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन केले आणि मंत्री म्हणाले की प्रयोगशाळेचे काम शेतापर्यंत नेण्याची गरज असून संशोधक हे केवळ प्रयोगापुरतेच मर्यादित राहू नये ही दरी भरून काढण्यासाठी DD किसान वाहिनीवर आधुनिक कृषी चौपाल हा दूरचित्रवाणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे। आणि हे एक जे व्यासपीठ आहे जिथे शेतकऱ्यांना जे आहे ते माहिती मिळणार आहे की त्यांना नवीन योजना ज्या आहेत त्या काय आहेत। तर कृषी क्षेत्राशी संबंधित माहिती केवळ इंग्रजी भाषेपुरती मर्यादित न ठेवता ती वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रकाशित केली जावी, जेणेकरून प्रयोगशाळा आणि क्षेत्र यातील दरी भरून काढता येईल आणि त्याच्यावर त्यांनी भर द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे जे आहे ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे। आता 25 डिसेंबरला नवीन प्रकल्पाची सुरुवात झाली आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन जो आहे तो उपाय येणार आहे शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी। तर आता काही शेतकऱ्यांना PM किसान योजना किंवा जे आहे ते याच्याबद्दल माहिती नव्हतं, तर त्याचाही व्हिडिओ मी टाकेल, तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। त्याच्याबद्दलही मी डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगून जाईल की PM किसान योजनेचा जो आहे तो लाभ कसा घ्यायचा आहे तुम्हाला। तर मोदीजींनी काढली होती PM किसान योजना, म्हणजे अजूनही त्या शेतकऱ्यांना जे आहे त्याचा फायदा होत आहे। जसं की लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना 1500 रुपये आहेत, तसंच शेतकऱ्यांनाही मदतीसाठी सरकारने हात पुढे केले आहेत की शेतकऱ्यांना काही मदत हवी असेल तर सरकार ते करण्यासाठी तयार आहे। शेतकऱ्यांना जे आहे की जसं शेतकऱ्यांच्या समस्या आहे, पाणी पुरवठा नाही आहे किंवा त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा जे जागा आहे मोठी जागा ते भरून काढण्यासाठी जे आहे ते सरकार तुम्हाला मदत करणार आहे। तर त्यासाठी जे आहे ते कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पूर्ण माहिती दिली आहे की शेतकऱ्यांना अजून कशी मदत करता येईल, शेतकऱ्यांचे जे माल आहे ते बाजारपेठेपर्यंत कसे पोहोचवणार त्यांना मदत करणार आहेत। तर त्यासाठी त्यांची जी इन्स्टिट्यूट आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, तर या इन्स्टिट्यूटद्वारे ते शेतकऱ्यांना मदत करण्यात असल्याचं सांगितलं जात आहे। तर हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे। आणि तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील की शेतकऱ्यांच्या आणखी योजना काय आहेत तुम्ही सांगा, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, मी त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती देईल। आणि तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।